100% मेहनत सुद्धा करावी लागेल, यात मात्र कोणती शंका नाही आहे. 4 षटकांचा सामना, एक पॉवर प्ले शतक, पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात. एक मजबूत पाया मात्र इथे बनावा लागेल, तो म्हणजे श्री गणेश खैरवाडी संघाला. कारण पहिल्या ओव्हर मध्ये जर प्रदीप सर 10 धावा आल्या, न विकेट गमवता तर सुद्धा एक चांगली सुरुवात असं आपण म्हणायला हरकत नाहीये, ती म्हणजे श्री गणेश खैरवाडी संघाची. परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक हाती मात्र मॅचेस ज्याने जिंकलं म्हणजे तेजस मालिक, काय जबरदस्त फलंदाजी कालच्या दिवसामध्ये केलेली होती. आणि आज सुद्धा आपण पाहणार आहोत असा कोणता खेळाडू आहे तो मात्र आज इथे या स्पर्धेमध्ये एक चांगली फलंदाजी करणार, यात मात्र कोणती शंका नाही आहे. दुसरा सामना असेल वागेश्वर रोड आणि बाप्पा मोरिया मित्रमंडळ दाटाव, या दोन्ही संघांना माझी विनंती आहे मधल्या विनिंग मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. तर गोलंदाज मात्र येतोय क्षेत्रफळ भोई संघाकडून, पहिलं शतक घेऊन स्वतः कर्णधार कौस्तुभ. आणि स्ट्राईकला असेल श्री गणेश खैरवाडी संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. जर नसेल तर 2 धावांची पेनल्टी आहे. हा, पेनल्टी दिली तर नंतर मग सांगू नका. चार ओव्हरची मॅच आहे, एक पॉवर प्लेचं शतक. तिने 4 ओव्हरची मॅच आहे. माझी विनंती असेल आपला 12वा खेळाडू पाठवा श्री गणेश खैरवाडी संघ. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतो दिनेश असेल आणि स्ट्राईकला रामू. स्ट्राईक मात्र इथे रामू सांभाळतो. पहिला चेंडू आपण पाहिला कौस्तुभ जाता, नक्की तिथे डॉट जातोय. रामू मात्र स्ट्राईक करेल. नॉन स्ट्राईकला दिनेश माडिक आणि कौस्तुभ मात्र इथे गोलंदाजी करते. कौस्तुभने सांगितलं तरी नक्कीच माझ्यावर सुद्धा खूप जबाबदारी आहे. पहिलं पॉवर प्लेचं शतक खूप महत्वाचं असणार आहे दोन्ही संघासाठी, कारण इथे एक संघाला धावा जमवायचे तर एक संघाला धावा इथे रोखायच्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा, फटका चेंडू आपण पाहतो तर एक्स्ट्रा कोच दिसून मारायचा होता, पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईट असेल आणि अवंतर धावणे मात्र इथे अकाउंट ओपन करेल तो मात्र श्री गणेश खैरवाडी संघ. दक्ष असे पंच आमचे दितेश इथे कळतात की हा वाईट चेंडू आणि वाईटच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव मात्र इथे मिळेल ती श्री गणेश खैरवाडी संघाला आणि श्री गणेश होईल 1 या धावी संख्येने. कौस्तुभ थोडस आपण पाहते नाराज आहेत, परंतु दक्ष असे पंच आहेत नितेश ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी पार पाडली. पुन्हा एकदा कौस्तुभ आपण मध्ये कोलट्याचा चेंडू होता, अपील केली जाते. दक्ष असे पंचावर मात्र कोणताही दबाव नाहीये. आत्मविश्वास नक्कीच होता, परंतु 55 मात्र कोणताही दबाव नाही. इथे आपण पाहतो 1 धाव मात्र इथे मिळेल ती पंच आम्हाला धावा कालवायची आहेत. बॅट की बाईकच्या स्वरूपामध्ये. धन्यवाद. हे कालवायचं आहे कारण एक धाव खूप महत्वाची आहे. इथे बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 निवडेल. धावसंख्या होती ती 2 धावा. दिनेश माडिक मास्टर स्ट्राईकवर. पुन्हा एकदा अलकातरीकडे चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जाईल, कोणती धाव नाही आहे. इथे मात्र थोडस आपण पाहते तर वेगाने टाकलेला चेंडू होता कौस्तुभ याने, कोणती धाव नाही. धावसंख्या ती मात्र स्थिर आहे, ती बिनबाद श्री गणेश खैरवाडी संघाची 2 धावा. कौस्तुभ आपल्या शतकामधील पुढचा चेंडू घेऊन 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. पॉवर प्लेचं शतक इथे चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न मात्र फसतोय, कोणती धाव नाहीये. धाव संख्येला मात्र इथे थोडस धावांपासून वंचित ठेवले. दिनेश माडिक आपण पाहतो नक्कीच सलामीला कधी येत नाही, परंतु आज त्याच्यावर विश्वास दाखवला श्री गणेश खैरवाडी या संघाने आणि विश्वासाला मात्र किती खरा ठरतोय हे मात्र पाहावं लागेल. आतापर्यंत आपण पाहते तर 4 चेंडू झालेले आहेत आणि मात्र फक्त 2 धावा.
पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न इथे मात्र कौस्तुभला इथे लाईन आणि लेन आणि टप्पा मात्र इथे सापडलेला आहे आणि ज्या गोलंदाजाला म्हणतात ना टप्पा मिळाला तो मात्र गोलंदाज कधीच फलंदाजावर मात्र तो भारी पडत असतो आणि तेच काहीतरी पाहायला मिळते. दिनेश हा एक आक्रमक गोलंदाज आहे आपण सातत्याने पाहिलं परंतु आज मात्र त्याला कुठेतरी शांत ठेवलाय तो कौस्तुभ याने असं आपण म्हणूया कारण आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत आणि मात्र फक्त 2 धावा इथे आल्या आहेत. मी म्हटलं होतं तर तुम्हाला धावा 50 करायची असेल तर पहिली ओव्हर खूप महत्वाची आहे. पहिली ओव्हर महत्वाची असेल चेंडू आपण मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये येईल एक धाव मात्र नक्कीच दिनेश माडिकला मिळेल आणि इथे मात्र पहिला शतक मात्र इथे समाप्त होते. पहिल्या शतकाकडे आपण पाहिलं तर प्रदीप सर संघाची धावसंख्या मात्र इथे 3 झालेली आहे म्हणजे कुठेतरी पाया मजबूत करायचा होता तो श्री गणेश खरवडी संघाला झाला तो पाया मजबूत झाला. त्रिफल पुई संघाचा असं म्हणूया काय गोलंदाजी केली कौस्तुभ याने स्वतः कर्णधार तो आहे आणि मात्र आपण पाहिलं एक धाव बॅटिंग मात्र इथे आलेली आहे नाहीतर एक वाईट आणि एक बाईटच्या स्वरूपामध्ये इथं आपण धावा पाहिलेल्या आहेत त्या श्री गणेश खरवाडी संघाच्या 12 अजून सुद्धा आपण पाहिलं 18 चेंडूचा केली तर शिल्लक आहे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये जर तुम्हाला 50 धावा प्लस करायच्या असतील अजून 47 धावा शोधाव्या लागतील. त्याच दरम्यान आपण पाहतोय पहिला पर्याय तर पहिला दुसरा ट्रम्प कार्ड काय असेल छत्रपती पुई संघाकडून पाहायचं आहे. माझी विनंती असेल टॉस साठी तयार राहायचं आहे. बाप्पा मोरिया मित्रमंडळ धाटाव आणि वागेश्वर रोड या दोन्ही संघांना माझी विनंती आहे आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. तसेच आपण पाहते तर भाईजान यांचं इथे मी सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाज येतोय श्रीकांत येतोय आपण पाहते तर वैयक्तिक पहिलं आणि संघटित दुसरं शतक घेऊन तर सुरुवात मात्र झालेली आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्ये धावा येणं खूप गरजेच्या होत्या परंतु आपण पाहते कौस्तुभची केलेली एक भेदक गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा आणि त्याच्यावर मात्र दिनेश असे रामू याला मात्र थोडंसं शांत ठेवलं हात मात्र काय खोलून दिला हात मात्र बांधून ठेवलं पण आता दिनेश माडिक याला मात्र इथं हात खोलावा लागेल थोडीशी जोखीम घ्यावी लागेल. जर तुम्हाला 40 प्लस धावा बनवायच्या असेल तर जोखीम तर घ्यावं लागेल यात मात्र कोणती शंका नाही आणि जोखीम घेण्यामध्ये आपण पाहिलं तर दिनेश माडिक हा साधारण आपण मध्ये एक माहिर आहे परंतु गोलंदाज श्रीकांत मात्र गोलंदाजीला येतोय. वैयक्तिक पहिला चेंडू मात्र फेस करेल पुन्हा एकदा आपण पाहतोय तर आणि पुन्हा एकदा मोठा फटका फसतोय चेंडू हवेमध्ये चेंडू पडेल नो मॅन्स लँड मध्ये. त्याच दरम्यान मात्र आपण पाहतोय इथे 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या जातील त्या श्री गणेश खरवाडी संघासाठी. धावसंख्या मात्र इथे दोन्ही वाढील धावसंख्या होती ती मात्र बिनबाद 5 धावा. दुसरा शतक प्रगतीवर आहे चालू असलेला सामना आपण पाहतो तर छत्रफल पुई विपक्ष आहे ते श्री गणेश खरवाडी इथं टॉस जिंकल्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय कौस्तुभने गोलंदाजी केली जबरदस्त मात्र 3 धावा त्यांनी खर्च केला होता आणि पुन्हा एकदा श्रीकांतवर जबाबदारी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक धाव मात्र इथे मिळेल ती दिनेशला बाईकच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या होती ती मात्र इथे बिनबाद 6 धावा इथे झालेल्या आहेत. इथे मात्र 50 धावा तर होणार का नाही हा मोठा प्रश्न आहे परंतु कमीत कमी श्रीगणेश खरवडी संघाला 35 ते 30 धावा मात्र बनवणं खूप अपेक्षित असेल कारण सकाळचं वातावरण थोडंसं शांत आहे. इथे 30 धावा जरी बनवलं तरी एक फायटिंग स्कोर करू शकतो श्री गणेश खरवाडी कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. अक्षय आहे त्यानंतर आपण योगेश आहे असे चांगले गोलंदाज परंतु गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे धावा सुद्धा खूप गरजेच्या आहेत तर त्या सर्वप्रथम तुम्हाला धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. रामणे पुन्हा एकदा चेंडू हलक्या तऱ्हेकडे चेंडू आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये जाईल 1 धाव इथे मिळेल धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या होती ती मात्र इथे 7 धावा. थेंबे थेंबे तेले साचे असं आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धावामध्ये आपण मध्ये थोडस स्कोर वाढवण्याचा प्रयत्न आहे दोन्ही खेळाडूंचा त्यांना माहिती एक चांगला टप्पा एक चांगली लाईन आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळते. खराब चेंडू आला तर नक्की सीमा रेषा बाहेर पाडू असं म्हणेल दिनेश परंतु पुन्हा एकदा श्रीकांत आपल्या षटकामधील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका फसतोय चेंडू हवेत स्वतः गोलंदाज तिथे येतो श्रीकांत कोणती चुकी नाही सुरक्षित झेल आणि फलंदाज दिनेश माडिक बाद पहिला धक्का.
धन्यवाद डीजे. तर थोडस नाराज केलं दिनेश माडिक याने, कारण खूप अपेक्षा होत्या श्री गणेश खरवाडी संघाला, परंतु आपण मध्ये दिनेशच्या बॅटिंग मधून मात्र काही फटके पाहायला मिळाले नाही. दिनेश आपण पाहतो तर मात्र फक्त 3 धावा करून इथे बाद होते. दिनेश माडिक बाद, दिनेश जटार मैदानाच्या आतमध्ये येते नॉन स्ट्राईकला. त्याचप्रमाणे आपण पाहतो चेंडूला खेळून काढा, चेंडू आपण पाहतो पॉईंटच्या क्षेत्रामधून सरळ ट्रायल होईल. त्याच दरम्यान मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरा धावाचा इथे प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होती आमचे स्कोर प्रदीप सर आम्हाला कळवतील की धावसंख्या येते 9 धावा या ओव्हरमधील. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. शेवटचा आणि अंतिम षटक शिल्लक आहे या ओव्हरमधील. धावसंख्या येते 9. पुन्हा एकदा आपण पाहता हाडव्या बॅटीने फळलेला फटका, चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जाईल. तिथे मात्र चांगली फील्ड होईल. त्याच दरम्यान मात्र रामूला 1 धाव मिळेल. शतक मात्र इथे समाप्त होते. संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकीमध्ये 10 धावा इथे झालेल्या आहेत. त्यामध्ये श्री गणेश खरवाडी या संघाने 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. सरासरीचा विचार केला तर आपण मात्र 5 धावांची सरासरी लावलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र कौस्तुभने 3 धावा खर्च केल्या, तर या ओव्हरमध्ये श्रीकांतने मात्र इथे 7 धावा खर्च केलेल्या आहेत. एक कमी खर्च केलेले हे दोन्ही गोलंदाज आहेत. आता मात्र शेवटचे 2 पर्याय काय असतील पाहूया. क्षेत्रफळ पुई संघाकडे. त्याला वेळ लावायचं नाही, टीम मिटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल पुई संघ. लगेच आपण आपला तिसरा ट्रम्प कार्ड वापरायचा आहे इथे गोलंदाजीसाठी. आणि गोलंदाज मनीष वर मात्र इथे तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाणार का, तर मनीष वर दिला जातो तिसरा पर्याय मनीष. आणि इथे मात्र आता दिनेश जटार आणि रामू याला थोडस हात खोलावा लागेल सर, कारण मात्र फक्त 10 धावा आलेल्या आहेत. एक मोठी बिल्डिंग जर तुम्हाला उभी करायची असेल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. समोर आपण पाहतो एक मोठी मंजिल बांधली जाते, तशी तुम्हाला जर बांधायची असेल तर इथे मात्र हात खोलावा लागेल. इथे तुम्हाला चौकार षटकार शोधावं लागतील, यात मात्र कोणती शंका नाही. आपण मात्र कौस्तुभा असेल श्रीकांत असेल काय गोलंदाजी केले, मात्र त्यांनी 12 चेंडू मध्ये अवघ्या 10 धावा दिल्या 2 गोलंदाजाने. आता मात्र शेवटचे 2 गोलंदाज आपण म्हटलं होतं की 2 गोलंदाज चांगले असतात आणि 2 गोलंदाज कुठेतरी आपण पाहतो त्यांच्यावर फटके मारण्याची अपेक्षा आहे फलंदाजी, परंतु ते कधी ते सुद्धा सोन्याहून पिवळं करत असतात. तर पाहत आहे गोलंदाज मनीष मात्र येतोय आणि इथे कशी गोलंदाजी करणार आहे, कारण इथे धावा रोखायच्या आहेत. 35 धावांचा रोखण्याचा प्रयत्न आहे पुई संघाचा आणि ते खरं ठरणार का हे सुद्धा पाहावं लागेल. इथे मात्र रामूला थोडंसं हात खोलावं लागेल, एकाला जोखीम घ्यावी लागेल. दिनेश जटारने काल आपण पाहतो या दिवसाचा या खेळपट्टीचा जरूर अंदाज घेतलाय, त्याही सुद्धा फलंदाजी पाहावी लागेल आज कशी असेल आपल्या संघासाठी. तर पहिला चेंडू असेल तिसऱ्या ओव्हर मध्ये. पहिला चेंडू आपण पाहतो फुल टॉच मध्ये चेंडू होता, चेंडू आपण पाहतोय हलक्या आणि इथं मात्र झेल सुटते धरतीला दान आणि रामू सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळेल. त्याच दरम्यान एक तर पूर्ण दुसरी धाव पूर्ण केली, तिसऱ्या धावाचं मानस केलं आणि इथे मात्र थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. तर मात्र नक्कीच जर पहिलीच धाव घेतली असती तर धाव पूर्ण झाली असती. तर आपण पाहिलं तर इथे 2 धावा पूर्ण केल्या होत्या, तिसरी धाव झाली असती आपण पाहतोय, परंतु रामू आणि दिनेश याच्यामध्ये कॉम्बिनेशन जमलं नाही. इथे आपण मिड विकेट मध्ये झेल सोडलं, जर्सी नंबर प्रथमेश यांनी मात्र आपण इथे जीवनदान दिलं रामूला. आपण पाहतो या जीवनदानचा किती फायदा घेईल रामू पाहणार आहोत, परंतु एक महत्वाचा फलंदाज सुद्धा बाद झाला, दिनेश जठार बाद झालाय. दिनेश बाद झाल्यानंतर आपण पाहतो आता आकाश मैदानाच्या आतमध्ये येईल. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 12 इथे धावा झालेली आहेत. थोडीशी खराब परिस्थिती, वाईट परिस्थिती आहे. मार्ग मात्र शोधतोय रामू आणि मार्ग मात्र शोधतोय दिनेश मध्ये त्यात बाद झालेला आहे. आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला असेल, रामू स्ट्राईक मात्र घेईल. जीवनदान जेव्हा जेव्हा फलंदाज जीवनदान मिळते आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर मात्र आपला रंग बदलतो. पाहायचा पुण्याला चेंडू आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने ड्राईव्ह होईल. चेंडूचा जोपर्यंत पाठलाग केला जाईल तोपर्यंत दरम्यान आपण पाहतो तर पहा आकाशची चालाकी पहा आणि इथे मात्र तब्बल 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावाचं मानस केलं आणि धाडस सुद्धा केलं आणि इथे मात्र 3 धावा सहजपणे पूर्ण केलं. आकाशची आपण रनिंग पाहिली तर जबरदस्त आहे.
आकाशने केली जबरदस्त. इथे आकाशला माहिती आहे इथे चौकार षटकार येत नाही, इथे मात्र सिंगल डबल आणि टेबल मध्येच धावा इथे बनवतील आकाशने जाणलेला आहे. आकाश एक चांगला फलंदाज आहे, हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. धावसंख्या 3 निवडेल, धावसंख्या होती ती 15 धावा इथे झालेल्या आहेत. तिसरा षटक प्रगतीवर आहे. 2च चेंडू झालेले आहेत, अजून सुद्धा या ओव्हर मधील 4 चेंडू शिल्लक आहेत. आकाश स्ट्राईक मात्र इथे घेतोय आपण पाहते. 3 धावा इथे टिपलेल्या आहेत दोन्ही फलंदाजाने. सिंगल डबल मध्ये आता मात्र इथे धावा कन्वर्ट करावं लागतील, त्यामध्ये श्री गणेश खैरवाडी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होते, तिथे मात्र शत्रुशन जरूर सजवलंय. एक धाव मात्र घेतले. पुन्हा एकदा आकाशने दाखवलं दमदम आणि इथे मात्र काय घडेल तर रामूला बाद व्हावं लागेल. आकाशने पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केलं. तर धावसंख्या 1 जरूर वाढलेली आहे, परंतु पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिजे रामू सुद्धा बाद झालाय. रामू बाद मैदानाच्या आतमध्ये येईल. अनुज आता मात्र अनुज आणि आकाशवर जबाबदारी असेल, कारण इथे धावा बनवायचे आहेत. तिसरा षटक प्रगतीवर जरूर आहे, परंतु आपण पाहतो या ओव्हर मध्ये अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू झालेत. या इनिंगचा आपण विजय करायचा. तब्बल 9 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आकाश मात्र स्ट्राईक सांभाळते, त्या दरम्यान पंचांचा इशारा असेल. हा वाईट चेंडू. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती 17 धावा इथे झालेल्या आहेत. त्यामध्ये श्री गणेश खैरवाडी संघ इथे मात्र प्रथम फलंदाजी करतोय. आतापर्यंत आपण पाहिजे तर 3 गडी इथे गमावलेले आहेत आणि 17 धावा इथे बनवल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा बरंच अंतर इथे कापायचं आहे. एक मोठा डोंगर इथे उभा करायचा आहे तो समोरच्या संघासमोर. पुन्हा एकदा मोठा फटका. माझा प्रयत्न आपण पाहतो बॅटिंगचा आणि चेंडूचा काही संबंध नाहीये. बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती 18 धावा. 18 धावा इथे जात. आपण पाहतो 18 नंबर जर्सी पदकामध्ये विराट कोहलीने सुद्धा काल चांगली कामगिरी केली, परंतु आपल्या भारताला विजय मिळवण्यामध्ये असफल ठरले. पुन्हा एकदा आपण पाहतो सर्व भारतीय खेळाडू. आपण पाहतो नक्की दीपक चहरने सुद्धा काय फलंदाजी केली काल, परंतु भारताला विजय मिळवून देता आला नाही. परंतु आज पाहायचं आहे अनुज आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतो. अपील केली जाते आणि फलंदाजा पंच आम्हाला कळते की इथे फलंदाज अनुज मात्र एलबीच्या स्वरूपामध्ये बाद होईल. धावसंख्या आपण पाहिजे 18 झालेली आहे आणि इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बाद झालेला आहे तो म्हणजे अनुज बाद झाले. तर मैदानाच्या आतमध्ये महेश सावंत या खेळाडूला आपण सातत्याने पाहिलं आहे. या खेळाडूने आपण पाहतोय त्याला अक्षरशः आपण पाहतोय 10वीर चषकामध्ये आपलं नाव कोरलं होतं, आपल्या गावाचं नाव कोरलं होतं. परंतु आज मात्र इथे अजून सुद्धा आपण पाहतोय या ओव्हर मध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. या इनिंग मध्ये 7 चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये जरी कमीत कमी 15 धावा शोधल्या तरी गणेश खोडे सांगत एक कमी म्हणेन की एक फायटिंग करू होऊ शकतो तो म्हणजे पुई सांगा समोर, पण त्यासाठी ते धावा शोधायला लागतील. या ओव्हर मध्ये शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. महेश मात्र इथे स्ट्राईक आता सांभाळेल. ना स्ट्राईकला आकाश आहे. 1 ओव्हर अजून येणं सुद्धा बाकी आहे आणि आपण पाहतोय सकाळचं क्षेत्र आहे, थोडंसं शांत वातावरण आहे. काल याच्यापेक्षा सुद्धा खराब वातावरण होतं, परंतु आज थोडंसं चांगलं वातावरण असं आपण म्हणूया. तर शेवटचा अंतिम चेंडू असेल मनीषाचं. चित्रबॉल पुई सांगाकडून गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय. फटका फसतोय. चेंडू हा वेळ चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये पडेल. त्याच दरम्यान मात्र इथे महेशला 2 धावा इथे मिळतील सहजपणे. दोन्ही धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावसंख्या होती ती 18 चेंडू आणि मात्र 20 धावा इथे झालेल्या आहेत. त्या मात्र प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश खैरवाडी संघाच्या. मी विनंती असेल आपण टॉस साठी तयार आहे. वागेश्वर रोड संघाचा कर्णधार आणि बाप्पा मोरिया मित्रमंडळ दाटाव या संघाचा कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी तयार राहायचं आहे.
हे 6 चेंडू झाल्यानंतर आपण टॉस साठी यायचा आहे. जो मधला वेल आहे तो आपला टॉस साठी असेल आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. तर शेवटचा अंतिम पर्याय, शेवटचं ट्रम्प कार्ड काय असेल छत्रपती पोलीस संघाकडून आपण पाहायचं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 3 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं श्रीकांतने 7 धावा खर्च केल्या, तर तिसऱ्या ओव्हर मध्ये मात्र फक्त मनीषने 10 धावा खर्च केलेल्या आहेत. हा ट्रम्प कार्ड वापरला गेला तो छत्रपती पोलीस संघाकडून. आणि शेवटचा अंतिम पर्याय, शेवटचा पर्याय आहे पियुषच्या हातामध्ये गळून गेली जाते, ती म्हणजे छत्रपती पोलीस संघाकडून. थोडंसं आपण पाहतो नक्की त्याला शाबासकी सुद्धा दिली जाते. परंतु इथे आता मात्र महेश आणि आकाशला आपले हात खोलावा लागतील, कारण कमीत कमी तुम्हाला जर 12-13 धावा शोधावा लागतील तर एक मोठा फटका, मग तो चौकार असेल किंवा षटकाच्या स्वरूपामध्ये येणं खूप गरजेचं आहे, किंवा डबल धावा. पहिलाच आपण पाहतोय नक्कीच लो फुलटाचा चेंडू होता आपण पाहतोय, आणि इथे मात्र कोणतीही धावणे धावसंख्येला लगाम लावले आहे तो म्हणजे गोलंदाज पियुष. आकाश मात्र स्ट्राईक करतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर मात्र फक्त 20 धावा इथे जुळल्या गेलेल्या आहेत. त्या कुठेतरी धावा कमी आहेत असं आपण म्हणूया, कारण मोठी स्पर्धा आहे. 1,11,000 स्पर्धा, इथे धावा बनवणं हे सर्वप्रथम एक लक्ष्य आहे. त्याचा मोठा फटका मी म्हटलं होतं इथे, परंतु फटका बसतोय. आपण पाहते त्या स्क्वेअर लेगला आपण पाहते जरा मनीष मला तिथे आहे, आणि मनीषने मात्र एक सोपा झेल आणि आकाशची खेळी समाप्त. आतापर्यंत आपण पाहतो श्रीगड संघाच्या 5 विकेट गेल्या. इथे विकेटचा आणि टचचा काही फरक पडणार नाही सर, कारण इथे कंपल्सरी चेसिंग आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला धावा कंपल्सरी करायचे आहेत. इथे मात्र श्रीगड संघाला एक धावा आता सोन्याच्या भावामध्ये तुली जाईल, यात मात्र कोणत्या शंका नाही. थोडंसं आपण मध्ये खराब परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती बनवून ठेवलेली आहे ती मात्र छत्रपती पोलीस संघाने. धावा येत नाहीये, धावा शोधण्याचा प्रयत्न केला जाते, प्रयत्न केला की फलंदाज बाद सुद्धा होते. दुहेरी आपण पाहते तर थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. ती श्री गणेश कलर संघासाठी धावा कोणत्या स्वरूपामध्ये येणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. पुन्हा एकदा इथे डॉट चेंडू फेकला जाईल गोलंदाज पियुषच्या माध्यमातून. अक्षय स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जाईल, इथे धावा बनवण्याचा एक प्रयत्न असेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर महेश सावंत आणि अक्षय राठोड ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर मात्र 5 गडी बाद 20 धावा आतापर्यंत इथे जोडल्यात बनवल्या त्या श्री गणेश खैरवाडी संघाने. 3 चेंडू शिल्लक आहेत, या 3 चेंडू मध्ये 5 धावा सुद्धा येणार का? नक्कीच आपण पुन्हा एकदा मोठा फटका मात्र इथे येतोय. एक पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल पाहायला मिळेल. ज्या खेळाडूने मागाशी आपण पाहतोय झेल सोडलं त्या खेळाडूने पुन्हा एकदा झेल पकडलं. फलंदाज महेश बाद. धन्यवाद डीजे रमेश मैदानाच्या आतमध्ये. काल आपण प्रदीप सर आपण काल मेळणीवर टाकली होती केतन याने. केतन आपण पाहिलं तर तो केरळ संघाचा कॅरलेंड संघाकडून गोलंदाजी करतो. त्यांनी काल मेळणीवर टाकली, तब्बल 3 विकेट घेतल्या होत्या. आणि आज पुन्हा एकदा संधी आहे ती गोलंदाजी, कारण 2 चेंडू शिल्लक आहे, एकही धाव त्यांनी दिलेला नाही आहे. एक फलंदाज त्यांनी बाद केला आहे. कालचा रेकॉर्ड आपण केतन यांनी केला होता, आज पियुष करणार का? परंतु अक्षयला मात्र इथे धावा जमावा लागतील. या 2 चेंडू मध्ये जरी 4 धावा आल्या तरी एक फायटिंग करू होऊ शकतो तो म्हणजे पोलीस संघासाठी, परंतु धावा येणं खूप गरजेच्या. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटॅम्प, आणि इथे मात्र आपण पाहते अटॅम्प मात्र फसते. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा जुळल्या जातील आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातील ते अक्षय आणि रमेशच्या माध्यमातून. 2 धावा इथे मिळतील, धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 22 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. मी टॉस साठी विनंती करतोय वागेश्वर रोड संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी या, कारण बाप्पा मोर्या मित्रमंडळ दाटो संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे. वागेश्वर रोड संघाचा कर्णधार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग मध्ये. नाहीतर रिव्हर्सचा अटॅम्प आणि मात्र इथं सक्सेसफुल पॉवरफुल मिळतील इथे अक्षयला 4 धावा. आणि जाता जाता मात्र शेवट चांगला होईल, गोड होईल असं म्हणूया श्री गणेश खैरवाडी संघाचं. 4 ना 6 त्यांचं किती धावा?
डीजे एक मिनिट. टोपी पाहिजे. ह्या 4 धावा आहेत ना. 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढत 26 धावा झाल्यात आणि 27 धावांचा मात्र पाठलाग करतो क्षेत्रफळ पोळी संघाला. डीजे. तर आपण पाहतोय प्रदीप सर जाता जाता एक चौकार आलेला आहे. म्हणजे 24व्या चेंडूवर हा चौकार येतोय. इथे आपण पाहिलं तर एक नक्कीच आत्मविश्वास वाढणारा हा फटका असेल श्री गणेश खैरवाडी संघासाठी. कारण आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली आणि रिव्हर्सचा आपण पाहतोय 5व्या चेंडू सुद्धा अटेम्प्ट केला. तो सक्सेस झाला नाही, परंतु शेवटच्या चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि मात्र इथे 4 धावा मिळाल्या त्या अक्षयला आणि अक्षयच्या संघाला. 26 धावा इथे जुळवले गेलेले आहेत आणि 27 धावांचं एक मापक असं आव्हान आहे क्षेत्रफळ भुई संघासमोर. मी विनंती असेल वागेश्वर संघाचा कर्णधार, वागेश्वर संघाचा कर्णधार विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. कारण बाप्पा मोर्या मित्रमंडळ सोनार सिद्ध भाटाव इथे उपस्थित आहे. आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. 24 चेंडू आणि 27 धावांची एक मापक असं आव्हान आहे. एक कमी धावांचा स्कोर आहे, परंतु जेव्हा आपण मध्ये कमी धावा असतात तेव्हा मात्र काही होतो. तर पाहायचं आहे काल सुद्धा आपण मध्ये अशा मॅच फसले गेल्यात. आता मात्र श्री गणेश खैरवाडी संघाला मात्र एकच लक्षात ठेवावं लागेल, जी गोलंदाजी भुई संघाने केली होती तीच गोलंदाजी मात्र इथे आपल्याला करायची आहे. हेच मात्र डोक्यात घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय आणि इथे मात्र आपण मध्ये भुई संघाला इथे गोलंदाजी करावी लागेल. सिंगल डबल वर मात्र खूप सारं भार द्यावं लागेल, कारण सकाळचं क्षेत्र आहे. तुम्हाला चौकार षटकार इथे पाहायला मिळणार नाही प्रेक्षक वर्गाला. तर जाऊया पुढच्या 4 ओव्हर मध्ये आणि 24 चेंडू मध्ये कोणत्या स्वरूपामध्ये या 27 धावा केल्या जातील क्षेत्रफळ भुई संघाने ऐकण्यासाठी मी प्रदीप सर यांच्याकडे घेऊन जातो. धन्यवाद. हेलो हेलो. धन्यवाद उमेश जी. सर्वप्रथम मी धन्यवाद देतो सोनार सिद्ध चषक स्पर्धा ही ज्याने आयोजन केलंय या सर्व ग्रामस्थ तसेच ज्यांच्या पुढाकाराने मला इथे जी समालोचन करण्याची संधी मिळाली, आमचे प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक सन्माननीय विनोद भाऊ पाशीलकर तसेच आमचे सहकारी मित्र सतीश जाधव यांचं देखील आम्ही अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे समालोचन करण्याची जी संधी दिली. एक आपण जी स्पर्धा पाहतोय तब्बल 1,11,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक आहे. एक भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय आपण जी सालाबाद प्रमाणे विनोद भाऊ पाशीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच आपण पाहत असतो, परंतु कोविड-19चा प्रादुर्भाव असल्या कारणाने ही स्पर्धा आपल्याला थोडीशी उशिरा पाहायला मिळत आहे. तर या स्पर्धेसाठी आलेल्या माझ्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आणि जे व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व माझ्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी घेऊन जातो या भव्य दिव्य क्रीडा संकुल अर्थातच रोहा तालुक्यातील एक नामवंत 6 पण मैदान पाहतोय, जो क्रीडा संकुल आपल्या हक्काचा एक व्यासपीठ म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातो. तर आपण पाहूया आजचा या स्पर्धेतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पूर्वार्धामध्ये ऐकला तुमेशजी साळुंक्यांच्या माध्यमातून वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा 14 विद्या 64 कळांचं अधिपती गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मी प्रदीप भोईर घेऊन जातो नवखार या क्रीडा संकुलाच्या मैदानावरती. पहिला चेंडू आपण पाहिला दुबेस सर जो आपण पाहायला गेलो बॅकवर्ड लेगच्या दिशेला ज्या 27 धावांचा पाठलाग करायचा आहे, पहिल्या चेंडूत एक उत्तुंग चौकार देखील पाहायला मिळतोय. धन्यवाद. डीजे डीजे गोलंदाज मार्फत सज्ज होतोय. गोलंदाज एक कमबॅक करण्याचा प्रयत्न जोरदार असा अपील आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्राच्या माध्यमातून.
ज्या 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक फटका पाहायला मिळाला. जे पॉवर प्लेचं षटक आहे त्या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा येतील ना त्या आपण सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न या फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा जमवायच्या आहेत. आतापर्यंत धावफलकावरती आपण धावा पाहतोय पूर्वीच्या अंकाच्या धावफलकावरती त्या म्हणजेच हो सुंदर फटका पाहतोय आपण. लॉंगऑफच्या दिशेला मारलेला चेंडू एक धाव तत्पर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सहजरित्या पूर्ण केला जातोय. एक समजदारी आणि चांगलं क्रिकेट या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या आपण पाहतोय एक शॉर्ट रन. या देखील छोट्या छोट्या चुकी किती महागा ठरू शकतात उमेश सर, कारण प्रत्येक धाव ही किती महत्वाची असते हे शेवटच्या चेंडूला आपल्याला समजतं. तर धावसंख्या पण धावफलकावरती पाहतोय ती म्हणजेच बिनबाद 5 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. सामना आपण पाहतोय क्षेत्रफळ पुई विरुद्ध श्री गणेश खैरवाडी या संघादरम्यान आपल्याला हा सामना पाहतोय. या सामन्याचा उत्तरार्ध आपण ऐकताय. एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज दिनेश जटार एक अनुभवी असा गोलंदाज आहे. खैरवाडीचा एक हुकमाचा एका देखील त्याच्याकडे पाहिलं जायचं, ज्याने बरीच मैदान या गोलंदाजाने गाजवलेले आहेत. सुंदर फटका आपण पाहतोय. फटका फसतोय का, परंतु स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू असं वाटतं की क्षेत्राच्या हातामध्ये थांबेल, परंतु चेंडूने हुलकावणी दिली. तत्पर आपण पाहतोय. बघता बघता 3 धावा सहजरित्या पूर्ण केली. एक जे पॉवर प्लेचं षटक पाहतोय त्या षटकामध्ये जेवढ्या धावा कशा निघतील त्या धावा सहजरित्या कसा निघतायत आणि सुंदर असा प्रयत्न त्या फलंदाच्या माध्यमातून पाहायला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ज्या 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेचा नियम आहे की धावा आपल्याला कंपल्सरी चेसिंग करायच्या आहेत. स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. पॉइंट दिशेला कट केलाय. तत्पर मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एक कॅल्क्युलेट क्रिकेट देखील या फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय क्षेत्रपाळ पुई या संघाच्या जे 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी हे उतरलेले 2 सलामीर आपण पाहतोय. कौस्तुभ आणि श्रीकांत आतापर्यंत 6 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी 9 धावा मात्र जमवत आहेत. एका चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय क्रीडा संकुलावरती. सोनार सिद्ध म्हटलं तर कबड्डी असो, सांस्कृतिक कला, सगळ्या गोष्टीमध्ये अवगत असलेलं हे गाव आणि सातत्याने ह्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो. मागच्या महिन्यामध्ये काहीतरी सोनार सिद्ध कर्णक देखील झालेला आहे. सोनार सिद्ध चषक झालेला आहे. आता आपण पाहतोय विनोद भाऊंच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतोय. त्याच्यानंतर मला वाटतं सोनार सिद्ध कर्णक देखील होणार आहे. म्हणजे सातत्याने मोठ्या स्पर्धा ह्या मैदानात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 18 धावींची गरज असणार आहे. प्रति चेंडूवरती 1 धावेची गरज असणार आहे. गोलंदाज हो सुंदर आपण फटका पाहतोय. एक चांगले चेंडूला सन्मान दिला या फलंदाजाने. इतर चांगल्या खेळाडूची ओळख असते, परंतु इथे काहीतरी उत्साह जास्त पाहायला मिळतोय. अति घाई संकटात नाही. जर इथे मानाचा ब्रेक दाबला तर उत्तम ब्रेक लागला असता, परंतु पहिला विकेट काही गरज नसताना देखील फलंदाज मात्र जातोय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे धन्यवाद डीजे. तर इथे मात्र काही गरज नव्हती कारण धावा येत होत्या. तर फलंदाज पाहतोय आपण एक खराब असा कॉल मानावा लागेल फलंदाजाचं. गरज नसताना देखील आपला विकेट एक धावचीची जी विकेट असते ना भाईजान, ती विनाकर आपण देत असतो आणि ती विकेट देखील किती महत्वाची असते शेवटच्या क्षणाला आपल्याला समजत असतं. तर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 10 अंक म्हटलं तर नक्कीच सर्वांच्या हृदयावर त्याने अधिराज्य गाजवलं. ज्याला अख्ख्या जगतामध्ये क्रिकेटचं गॉड म्हटलं जातं, ज्याला
आपल्या भारत देशातील सर्वोच्च जो पुरस्कार आहे भारतरत्न, त्या पुरस्काराने ज्याला गौरवणं अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सर यांची देखील इथे आठवण होतोय. कारण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती म्हणजेच 1 बाद 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सामना धावसंख्या जरी कमी असेल ना तरी या सामन्याला चुरस येणार आहे. परंतु मित्रांनो, जरी आपल्याकडे धावसंख्या कमी असेल तरी आपण चांगलं क्षेत्ररक्षण करायला पाहिजे, आपण चांगली गोलंदाजी देखील करायला पाहिजे. कधी कधी कपिल देवानी सांगितलंय की कमी टार्गेट सुद्धा एव्हरेज सर करू शकतो आणि कपिल देवानी ते करून दाखवले सुद्धा. हो, सुंदर फटका आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु झेल मात्र काही घेत नाही. एकदा मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. एका चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मानवायला गेल्या 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या धावफलकावर ते पाहतोय 12 ही धावसंख्या धावफलकावर ते पाहायला मिळते. 12 अंकामध्ये बरंच काही इतिहास घडले पाहिजे, कारण 3 पक्षांना एकत्र आणलंय. आदरणीय शरदजी पवार साहेब यांचा जन्मदिवस. आणखीन एक विस्फोटक फलंदाज युवराज सिंग, कोण विसरेल 6 चेंडूमध्ये 6 षटकार, ज्याने अंडर-15, अंडर-19, 20 चा वर्ल्ड कप आणि 2011 चा वर्ल्ड कप ज्याने गाजवून सोडलं, असा एक महान खेळाडूची देखील इथे ओळख होते. एक सुंदर आपण फटका पाहतोय, कार्पेटच्या सहाय्याने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होतोय. धावसंख्या धावफलकावर ते पाहतोय 13. एक शांत समय चाललेला आपण हा सामना पाहतोय, परंतु जेवढा शांत सामना बाहेरच्या दिसतोय ना तेवढा नक्कीच सामना गरम होणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. चेंडू बॅकवर्ड लेगच्या दिशेला मारला चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र 1 निवडलेली पाहायला मिळते धावफलकावरती पुया संघाची, ती म्हणजेच 14 अंक म्हटला तर नक्कीच आठवण होते. 14 तारखेला हा चषक होतो, 14 डिसेंबरला, 15 तारखेला, कारण विनोद भाऊंच्या वाढदिवसानिमित्त ही होणारी स्पर्धा आपण पाहत असतो सातत्याने. शॉर्ट पिच पद्धत चेंडू खरपूस समाचार घेणार, चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेटच्या दिशेला. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद अडीजे मास्टर. एक सुमधुर आपण गीत देखील ऐकलं. जोरात चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे, मात्र चेंडू आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला. सर धावा किती? 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्यावर धावफलकावरती पाहतोय ते म्हणजेच 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय. वर्ष देखील आपण पाहतोय 2022 चालू आहे. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे, ती म्हणजेच क्षेत्रफळ पुया संघाला. जर 1-2 झेल चांगले पकडले असते तर सामना नक्कीच रोमांचक पाहायला मिळाला असता, परंतु याच्यानंतर ते सामने नक्कीच चांगले रोमांचक पाहायला मिळाले, कारण स्पर्धा देखील तेवढी मोठी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटका आपण पाहतोय इथं, मात्र आपण पाहतोय समालोचन कक्षाला मात्र मानवंदना देतोय आणि एक विजय षटकार लगावतोय. आणि इथे मात्र क्षेत्रफळ पुया संघ आपला पहिला विजय इथे संपादन करतोय. महेशच्या बॅट मधून आलेला हा एक उत्तुंग षटकार. तर विजय आणि पराजय दोन्ही संघाचा